पण अक्का देखा ना तुम्हाला वावर में केवढं झाड पडी गे डायरेक्ट मग अन्नाला लाग गे म्हणता मग तुम्ही बियाडत बटेल तीस बारीकच काय भाऊ माझे कोणीच सांगा नाही मग हा लागत आहे ना घेत असतं मग अक्का तुम्ही बी गरज बशी राहतीस बटी दुनिया तडेशे बबिता दीदी माई बटा बटा तडेशी तीस मग अक्का तुम्ही बरं मागे राहिलेत बरं मग तुम्हाला ते कुंडाला बशी गे म्हणतो झाड मा भाऊ माझं कोणी सांगत नाही मग मायो अक्का मायो चला ना अक्का चला ना पटपट काय तुम्ही बिला मेले का लावतीस बहीण मग तुम्हाला काय अन्ना जीवन येतं काच बरं दुसारखी बाई पळतच जाती मग चालतीस नाही जसं लागे का अन्ना तुमले काय करस बहीण दान गे फांटी पडी गई डोकस फोट टाका म्हणा काय करस बहीण काय करस गण ताणी म्हणतो मग पाणी लागून डाले जरा तू अशी फांटी पडणे डोकावर बरं जास्त कमी लागणं नाही निघाल लागलो पण ती फांटी डोकावर जास्त ये बाजूही थोडं फार लागणं पण कशी रास डोका पातवी जास ना बरं बटच झाड पडणं नाही तर म्हणा कामच तर मान करते ते झाड माय जरा असं चांगलं बोला म्हणतो चांगली जगन ठेवा अशी येडं वाकडं नाही सायो तुमने कितला सांगेले म्हणे अशी हिंमत नाही आरो अशी भगवंतानी तारली तर ना मग डोकाड्यात लागणार ना डॉक्टर भाऊ बी लागेले म्हणा ते डॉक्टर भाऊनी पट्टी बिट्टी बडं नमन कर दिलं दुखी राहा ना काजी माय काय कर असं बी किती जायले मारे देवा मला आज बरचले सा होता तू सांग बोलू चावी बी देवा नाही होता मला कामच तर माफ करा होता देव पण जरा असं वाटलं तिथं तुला डोकाचा देवाले माले नाही म्हणा तिथला पुरता राहत बोला म्हणा ते मी लगे म्हणले लागलेतच का काय कमाल करतोस बिन तुम्ही इथला मी करा ते करा कोण समय म्हणतो मग माणसे भला बोला ना काम ते करशात तुम्ही नाही दुसरं माय वा का पटरा ना का तुमले मेन मोचा विरा ते बिचारा अन्ना ते मरत मरत बचिले मग जास्त चांगलं चाव्या म्हणतो अन्ना का तुम्ही मेन पुतना वाचडी राहणार का नाही अन्ना तुम्ही आता टेन्शन लेवा नाही बरं 8-15 दिन कोडे जावा नाही घरात आराम करा ना कशी तुम्ही पट्टी बांधलेले म्हणतो काहीच काम करायला चालावणी जास्त जोर देवाला चालावडी विचार करा नाही आचार करा नाही फक्त चांगला चांगला खावा न आज ना गाटा कायला बोरा बटावता बी मग चला जी माय आज मस्त तुमले बोकड्यानं मटन मांगडस मी गाटानं दुकानं बी बरं वाटी ना मग तुमले चला जी माय चला का गाटाशे बराच अन्नाले चांगला मटन बिटन ना खुराकलाय दे आज किलो एक खान ना पीस निसता तई बिजत काय बिचारा अन्नाला का लागणार लुगणं नाही जास्त माय मन मानस आज चांगलं मटन खाट दिसू बिन बिचारा मरत मरत बचेले एवढं झाड पडी गे मग चला उका गड चला ते उका माय चांगलं बोकड्यानं मटन आणायले असून ना करता माय म्हणता मानसा डोकाला लागे जायले दान ग झाड पडी गे म्हणा ते पोट ना कशी बी बैरे ना तुम्ही वय सुकवर तू कोंबडीना मटन मागाडस ते बी पावशीर वर दुखवर तुम्ही बोकड्याना मटन मागाडायला पण जाईनी राहीन ते तुले गण सजाडतायस तुन कसं सजाडणार बाईच नाही तर म्हणे पण आता काय करत जाईनी राहीन ते तुम्ही गण भारी भाजी बिजी करेले पीस दि राहिनी तुम्हाला पण काय करस एक दिन बरा नाही तिच्या उका माय खायला उका ते मागाना मटन ते काल बी चालाव नाही मग मी कितलं खास बरं वय अशी डोकं पण किराय ना झाड पडेल ना मायो काय सांगू तुमले यंदा बोकड्यानं मटन किती मागे भेटणं माहिती 100 रुपये किलो माय म्हणतो काय भावाला दिला यासे बी गाठ आणती ना काय करस वय बिचारा बोकड्यावाला कमायला उदेश जाय लोक काय कायम खातस नाही बोकड्यानं मटन कोंबडीनं मटन खातस मग तू बी जराशी आहे समजूमजीलेच जाय बिचारा असली जशी आपले वावर ना मारले भाव पाहिजे ना तशी तसा बोकड्याला बी धंदा असतो एक प्रकारे मग तुला बी तुनच आवडत तुनच गोड पुढे करस तू बी मग जाऊ जात आणाय झालं ते आता अर्धा किलो मटन आणा माय म्हणी 300 रुपयानं माय म्हणतं माणूस अंगवर झाड पडीव ना बुड्या काही जरासं तंदुरुस्तपणा वाटे म्हणतं दळदळ रक्त चालणे घे तुला डोका माहीन मग मनात तरी अशा जीव करे माय म्हणतं अशी काय वय ना बिनास घाटा का म्हणा आला ना तुझ्या जाता बिन गाठ नको कराय जाते बिचारा देवनी तारली ना बाई काय करतस तुम्ही बी जरा
असं दाखव ऐको झाड पाडले रांगवर हाले रांगता पहिले सहाले रांगता ते झाड न म्हणते म्हणता ते पटापट नाही जावत ना बाई तू जाय गड्या पण आता बोलायला नको लावू बरं तू माले माणस ये वागती रस ना का बियस हा मी आता ते मुद्दा मांगर पालली का बोकड्यानं मटण खावा कुर्ता काय तू बी अशी येडं वाकडं चावेराच गड्या मला पटच नाही अशी नाही ना माय सकाळी मस्तपैकी गोडदस म्या ते कर मस्त बोन देवाला घ्या चांगला होता तो दूर आणि दुपारला अशी होई मग माते माहितीच पण नाही होतं बहीण बेचारा रावसाहेब पुन्हा दिदी माई उनी त्या नाही येत माले ते मला अर्धी कधी खबर माहित बी राहते नाही बेकतीच चावेरास मन जागा रीती नातटे तू तर तुला समजतं उदी 150 पाना करस तुले उदी 150 पाना करता येतं सगळ्या हा बाप रे बाप नाही जाऊ द्या तुम्ही ना बोकड्यानं मटण खायले आज मग बोलाय गे म्हणा रे बी ओ माय ते काय नाही म्हणा ये वागती रात का बी फिरी बटकी लागस पण जरा सापावर बी रात समाया ना पण जाऊ द्या ते जेवण ना तेव्हा जास्त कमी बरं लागणार नाही मग डोकावरच ते गंमत मग खरं शेव माय ते काय डोकाले 2-3 दिन ड्रेसिंग करीसन न म्हणते मग क्लिअर बी जाई हात पाय मुठ्ठा कितलं इगन वाहत दिन बट आई वाहत ना बरं वेगे माय देव बाप्पानी म्हणे प्रार्थना सुनीली दी मला देवधर्म करा ना ती जाशी आऊ आजी माय अक्का अन्ना जसे बरं वाटलं ना ते तुम्ही भेटी घे का अक्का मटण बेन भेटी घे दादा बहीण तुला अन्ना डोकाला लागणार ना मग मी सकाळच ना तो आपला गाव म्हणा भाऊ नाही शे का पक्या त्यांना बेन पैसा दिली दादीन म्हणे मटण लेवाले अशी नाही की लागत राहिलं मी मटण अशी लई ना आज गाठा ना मटण नाही म्हणतो बडा गाव खाईन आम्ही दोन्ही जीव खातच मग आणि अशी विहिरात आणि घर मटण पण कोंबडी नाही मग गाठाने मी त्याच्या बोकड्यानं मागाडीलेच नाही म्हणतं माणूस दिला काम करत मग काय वही ना म्हणतो शेका नाही बरं बबिता म्हणून बिन म्हणे पहिले सांगितलं मग ते लेंता तो मटण मग आम्हाला जेवणे विचारणार तर कसतो मग अशी भाजी येते ते बस विचारतो ना अन्नाले बडा सवादी पानांग बडा सवाद ना येत ना मी तुला अन्ना मग निंबू अद्रक कोथमीर अहो काहीतरी होतं बिन ते टाकानं वरते अशी भाजी लागणार ते बस बिन ती तुला नागन सवाद आहे माय अक्का तुला अंड तुम्ही थतंगडे उपटी राही ना दिन दाखला पुऱ्या अंग बोकड्यानं मटण भेटलं नाही ती आता माणूस काय करी बरं अक्का नाही भेटलं तिकडे काय माणूस डोकं फोडली का बरं कोंबडीने बी खाण्याची बोकडाने बी खाण्याची ना पण नाही दादा होती जिद्दी खोर माणूस ऐकवच नाही शेवट मग भाजीवर असे ना बबिता काय मागाडू नको ना मग बहीण मग तुला आणणार जाई बी राहणार नाही अशी बी दुका पाहिजे ना माय आपण मुलूक त्या खावाला राहणार पण त्याने परत वी राहणार काय काम नवीन शेका नाही बबिता बैजवडीने करत दादा आखो रातले कशी शेम उपटन सुपट शकणं पडस ना मग बस बांगी शेगड्या तू शिरगाव माय बोला जाऊन बोलायचं काही न तुला आणणार बिचाराला असाल ते बेटी गे करत होतो उतारी बशी राहतात दुखावा शे ना माय मग अशी बी नाही मरो त्याचा दुखावा आपण लिहिले आवश्यक ते दुखावा कमी वेळ जावा आहे थोडाफार मग अशी राज दे खरंच काय करत बबिता मग करे काही खणी लागी सांगता नाहीस आज गाठान दिनच बिचारा अन्नाले तुला अन्नाले दुखा पातळी गे जाऊ द्या का सोड द्या का मग त्याचे मटण लायला नको सांग देऊ का बा का मग फोन लाय देसा मी नाही जी राव मी काय सांगाय नो काय बोल तुला बिगडी फोन येलातस का आणि माझेच माशी ना मी नंतर मटण नका लाया तुम्ही एका दिन बदललं ये जात नाही अन्नाले दीदी दिसत आपण भाजी अन्ना जेवण सांग दिसत म्हणतो पण आज नका लाया कशी आका नाही बी जास्त भाजी पडेल आका म्हणे काय नको लायला लावीन म्हणे राव साहेबले भाजी आका घरी बोकड्यानं मटण मागाडलं होतं पण अन्नाला जाईन राहिलं ना मग आईची मोठी भाजी फेकाते म्हणे लई जाईन म्हणे आता अंगे तरी लागे जाईन आका राहते भाजी माहिती तुमने कशी राहत अशी आवय म्हणली उगाऊन धरली चालेल मग उरकावा या मग लवकर जेवणले राम राम मंडळी व्हिडिओले लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का तरच समजा नवीन व्हिडिओ होता काल भेटतील मग तरच समजा अशा नवीन व्हिडिओ होता काल भेटतील मग